वेलकम टू दिस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण चॅप्टर नंबर 11 मॅग्नेटिक मटेरियल फिजिक्सचं हे चॅप्टर आहे. हे चॅप्टर ॲक्च्युली जर बघितलं तर बोर्ड एक्झामसाठी 4 ते 6 मार्क, 4 ते 5 म्हणजे 4 मार्काला येतं ॲक्च्युली. ऑप्शनल 5 मार्क ह्या चॅप्टरवरती डिपेंड असतात. आणि जर तुम्ही ॲज पर द डिलेटेड सिलेबस ह्या टॉपिकला जर आपण आज घेतलं तर याच्यामधला जर टॉपिक नंबर 11.2 बघितला तर हा डिलीट करण्यात आलेला आहे. तिथून परत टॉपिक नंबर 11.5 पासून तर बाकी सगळे टॉपिक डिलेटेड टॉपिक म्हणून कन्सिडर केलेले आहेत. म्हणजे आपल्याकडे रिमेन्स असतात फक्त टॉपिक 11.3, 11.4 हे 2च टॉपिक ह्या चॅप्टरमध्ये राहून जातात. ठीक आहे. जर ह्या 2 चॅप्टरचा तुम्ही अभ्यास केला तर बेसिकली तुम्हाला 3 ते 4 मार्क याच्यामधून भेटून जातील इझिली. ठीक आहे. सो इथे 2च डेरिव्हेशन्स आहेत. जर ते 2 डेरिव्हेशन तुम्ही पक्के करून घेतले तर डेफिनेटली तुमचे 3 ते 4 मार्क ह्या चॅप्टरमधून येऊन जातात. ठीक आहे. सगळ्यात पहिले हे जे चॅप्टर आहे दॅट इज व्हॉट द मॅग्नेटिक मटेरियल, म्हणजे जे मटेरियल आपल्याला पाहिजे मॅग्नेटिक मटेरियल त्याच्याबद्दल आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये डिस्कशन करायचं आहे. पण लेक्चर स्टार्ट करण्याच्या आधी परत एकदा सांगतो, जर तुम्हाला लेक्चर आवडलं तर प्लीज लाईक करायला विसरू नका. शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत. ठीक आहे. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अँड व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. ठीक आहे. तर मॅग्नेटिक मटेरियल नावाचं हे चॅप्टर आहे. मटेरियल कुठलं आहे? मॅग्नेटिक आहे. सो दॅट इज द नेम ऑफ मॅग्नेट. इट कॅन बी डिराईव्ह फ्रॉम द आयरन ओर. ओके. म्हणजे हे जे मॅग्नेट नाव आहे, ठीक आहे, हे आलं कुठून आहे? आयरनच्या ओरपासून. आणि हा आयरनचा ओर कुठला होता? मॅग्नेटाईट होता. कुठला होता हा ओर? मॅग्नेटाईट. म्हणजे मॅग्नेटाईट नावाच्या ओरपासून काय घेतला गेला आहे नाव? दॅट इज मॅग्नेट घेतला गेला आहे. ठीक आहे. म्हणजे जे नाव आपण म्हणतो मॅग्नेट, दिस इज ॲक्च्युली फ्रॉम द मॅग्नेटिक ओर, म्हणजे आयरनच्या ओरपासून आलेलं आहे. आणि त्या आयरनच्या ओरला म्हटलं जातं मॅग्नेटाईट. मॅग्नेटाईट म्हणजे Fe3O4लाच मॅग्नेटाईट म्हटलं जातं, जो आयरनचा एक ओर आहे. ठीक आहे ना. मॅग्नेटाईट काय? आयरनचा ओर आहे Fe3O4. फाउंड नियर बाय. कुठे सापडला होता? मॅग्नेशिया सिटीच्या आसपास हा सापडला होता. म्हणून दॅट इज व्हॉट मॅग्नेटाईट जो मॅग्नेट नावाचा वर्ड आपण सध्या यूज करतो. आता लोडस्टेन जर बघितलं तर एक एक्झाम्पल आहे. दॅट इज नॅचरल मॅग्नेटचा एक एक्झाम्पल म्हणून कन्सिडर केला जातो. कुठला? लोडस्टेन. सो दिस कंटेन, म्हणजे जर लोडस्टेन ॲक्च्युली आपण बघितला तर याच्यामध्ये 72% आयरन असतं. ब्लॅक इन कलर ऑर ग्रे कलरमध्ये हे असतं. बरोबर आहे. म्हणजे नॅचरल मॅग्नेट म्हणून लोडस्टेनला कन्सिडर केलं जातं, ज्याच्यामध्ये 72% आयरन आहे, जो बेसिकली दिसायला ग्रे कलरचा किंवा ब्लॅक कलरचा तुम्हाला दिसेल. ठीक आहे. याच्यासाठी एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही आर्किमिडीजला ओळखतात ना. ठीक आहे. आर्किमिडीज प्रिन्सिपल तुम्हाला माहिती आहे. तर आर्किमिडीजच्या प्रिन्सिपलमधूनच आर्किमिडीज जे होते एका युद्धामधली ही गोष्ट आहे ॲक्च्युली. ठीक आहे. दॅट इज आर्किमिडीज यूज टू सिंक द एनिमी शिप बाय पुलिंग द नेल फ्रॉम द हल्क. आता ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यापैकी जे युद्ध होतं त्या युद्धामध्ये जो कॅस्टल होता ॲक्च्युली, जो किल्ला आपण म्हणतो, तो समुद्राच्या किनारी होता. आणि समुद्राच्या किनाऱ्यावरून, ठीक आहे, हा जो मॅग्नेट होता ॲक्च्युली, लोडस्टेन आपण त्याला म्हणतो, त्या मॅग्नेटला एवढा मोठा ओर होता ॲक्च्युली हा मॅग्नेटचा होता, की जे जहाज होता समुद्रामध्ये असलेला जहाज, त्या जहाजीमध्ये बारीक बारीक जे खिळे लावलेले होते. ठीक आहे. जहाजीमध्ये जे आयरनचे नेल्स होते त्यांना ओढण्यासाठी, जहाजमधून डायरेक्ट ओढण्यासाठी लोडस्टेन नावाच्या मॅग्नेटचा यूज कोणी केला होता? आर्किमिडीजने केला होता. आणि जेव्हा ते खिळे त्या जहाजीमधून बाहेर निघून यायचे तर त्यावेळेस ती जी जहाज होती ती काय व्हायची? समुद्रामध्ये बुडून जायची. तर आर्किमिडीजने पण यूज केला होता, जो लोडस्टेन म्हणजे मॅग्नेटचा यूज केला होता ॲक्च्युली. त्यावेळेस सिंक द एनिमी शिपला बुडवण्यासाठी याचा यूज केला होता. बेसिकली युद्धामध्ये असं केलं होतं. अशा यांच्या बऱ्याचशा गोष्टी त्या युद्धामध्ये सांगितलेल्या आहेत. आता हे खऱ्या आहेत किंवा खोट्या आहेत त्या ॲक्च्युली आपण याच्यावरती बोलू शकत नाही एक्झॅक्टली. ठीक आहे. बट दिस इज वॉट द इंटरेस्टिंग गोष्ट आहे की मॅग्नेटिक मटेरियलबद्दलची, जी जहाज जे आहेत, एनिमीच्या ज्या शिप्स आहेत, जे युद्धामध्ये यूज केल्या गेला, की एनिमी जे आहेत, ठीक आहे, जे दुश्मन सैन्य आहे, ठीक आहे ना, समोरचं युद्ध सैन्य आहे, त्यांच्या जहाजाला बुडवण्यासाठी मॅग्नेटचा यूज केला.
लोडस्टोन रेस्ट म्हणजे जर लोडस्टेनचा जो मॅग्नेट आपण बघतो, आपला जसा साधा बार मॅग्नेट आपण ज्याच्यावरती नॉर्थ आणि साऊथ घेतो, तसंच हा लोडस्टेन पण जो आहे रेस्ट होतो. म्हणजे जसा हा नॉर्थ साऊथ रेस्ट होताना तुम्हाला दिसतोय बार मॅग्नेट, तसाच हा लोडस्टेन पण काय आहे, तो नॉर्थ अँड साऊथ रेस्ट होताना तुम्हाला दिसतील. ठीक आहे. तर बेसिकली आपल्याला इथे 2 डेरिव्हेशन्स बघायचे आहेत. इथं इंट्रोडक्शनसाठी झालं तुम्हाला बेसिक माहितीबद्दलचं. पण इथे 11.3 नावाचा टॉपिक, दॅट इज ओरिजिन ऑफ द मॅग्नेटिझम इन द मटेरियल. अँड ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि IMP टॉपिक जर असेल तर तो आहे मॅग्नेटिक मुवमेंट. ठीक आहे. ऑफ ॲन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस ऑफ द ॲटम. म्हणजे जर आयरनचा ओर असेल, मॅग्नेटाईड असेल, जो मॅग्नेट असेल, त्या मॅग्नेटमध्ये ॲटम्स असतील. ठीक आहे. ॲटमच्या आजूबाजूला इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असतील. ठीक आहे. दॅट इज व्हॉट द मॅग्नेटिक मुवमेंट. ठीक आहे. तर इथे आपल्याला त्याच्यावरती डिस्कशन करायचं आहे. ते डेरिव्हेशन आहे. ॲक्च्युली मी तुम्हाला सांगतो वन बाय वन, थोडं थोडं जर आपण त्याला समजण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला समजेल ॲक्च्युली. ठीक आहे. इथे तुम्हाला दिसतं ह्या डेरिव्हेशनमध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर आता इथे नीट बघा, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट ऑफ ॲन रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. आपण एक कन्सिडरेशन करतो, एक ॲटम आहे. ठीक आहे. बरोबर आहे. त्या ॲटमच्या भोवती अराउंडमध्ये एक इलेक्ट्रॉन जो आहे तो रिव्हॉल्युशन करतो. काय करतो? इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतो आहे. आणि दॅट इलेक्ट्रॉनच्या आजूबाजूला इथे जी मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होते अशी. ठीक आहे. बाहेर आणि बाहेरून जी बाहेर चालली आहे. ठीक आहे ना. अशी जर आपण बघितली मधून, ही इकडनं चालली आहे, इथून मध्ये जाते, इकडनं बाहेर येते. ठीक आहे. लक्षात येतं आहे. ॲज पर द राईट हँड रूल हा असा जातो आहे. मॅग्नेटिक फील्ड अशी येते, इथून मध्ये चालली आहे, अशी मध्ये चालली आहे. ठीक आहे. ह्या पद्धतीने आपण तिला कन्सिडर करू. अशी चालली आहे ह्या इलेक्ट्रॉनच्या अराउंडमध्ये. म्हणजे जो ॲटम आहे ॲक्च्युली, त्या ॲटमच्या बाजूला हा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतो आहे. आणि जर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत असेल, कुठलाही पार्टिकल जर आपण म्हणतो, जर रिव्हॉल्व करत असेल तर तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. माहिती आहे सगळ्यात पहिलं चॅप्टर आपलं रोटेशनल डायनॅमिक्समधला. जर पार्टिकल रोटेट होतो आहे सर्कलमध्ये, ठीक आहे, ऑर्बिट कंप्लीट करतो आहे, तर सर्क्युलर मोशन आहे. ठीक आहे. गोल फिरतो आहे तर. आणि जर तो ऑर्बिट एक स्पेसिफिक टाईम घेतो आहे, म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन होऊन जाते. ठीक आहे. म्हणजे टाईम पिरियड विल बी कॉन्स्टंट. म्हणजे इथून येण्यासाठी त्याला एक चक्कर कंप्लीट करण्यासाठी जर फिक्स टाईम लागत असेल तर तो आहे आपला युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये येतो. तर याचा अर्थ आपल्याकडे असणारा हा जो इलेक्ट्रॉन आहे, दिस इज वॉट द परफॉर्म ॲन सर्क्युलर मोशन. म्हणजे ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हा इलेक्ट्रॉन आपला परफॉर्म करतो आहे. ठीक आहे. तर बघा, दॅट इज द इलेक्ट्रॉन ऑफ द चार्ज ई. त्याच्यावरती चार्ज कुठला आहे आपला? ई चार्ज आहे त्या इलेक्ट्रॉनवरती. ठीक आहे. तर मग असा जो ई चार्जचा इलेक्ट्रॉन आहे, इट कॅन बी रिव्हॉल्व्स. याची ही लिनियर वेलॉसिटी असेल अशी. ठीक आहे. तर लिनियर वेलॉसिटीने जर हा आपला इलेक्ट्रॉन आहे तो असा ह्यामध्ये ऑर्बिट करत असेल, आणि इथे जर हा ऑर्बिट करत असेल आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये असेल तर इलेक्ट्रिक करंट जनरेट व्हायला पाहिजे. जर इफ जो इलेक्ट्रॉन आहे मूव्हिंग फॉर्म इलेक्ट्रिकल करंट. ठीक आहे. काय फॉर्म करतो आहे? करंट फॉर्म करत असेल तर मग त्या केसमध्ये बघा, दॅट इज द इलेक्ट्रॉन जो आहे चार्ज ई आहे त्याच्यावरती परफॉर्म काय करतो? युनिफॉर्म सर्क्युलर परफॉर्म करतो आहे अराउंड द न्यूक्लियस. म्हणजे हा न्यूक्लियस आहे त्याचा. ठीक आहे. न्यूक्लियसच्या आजूबाजूला इलेक्ट्रॉन काय करतो आहे? रिव्हॉल्व करतो आहे. आणि सर्क्युलर म्हणजे कुठली? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे. व्हॉट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन? जी डेफिनेशन जर कमेंट केली तर बरं होऊन जाईल. तुम्हाला काय वाटतं की व्हॉट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन? आपलं पहिलं लेक्चर सगळ्यांना माहिती आहे. ओके. तर टाईम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन काय आहे? म्हणजे एक चक्कर कंप्लीट करण्यासाठी न्यूक्लियसच्या बाजूला एक चक्कर कंप्लीट करण्यासाठी लागणारा जो टाईम आहे इलेक्ट्रॉनला, तो टाईम काय आहे आपला? पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आपण त्याला म्हणतो. तर हे किती असतं? सर्कम्फरन्स अपॉन व्हेलॉसिटी. म्हणजे पूर्ण सर्कम्फरन्स. ठीक आहे. हे झालं डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. ठीक आहे ना. बरोबर आहे. टाईम काय आहे? स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम आहे ना. ठीक आहे ना. आपण काय म्हणतो? व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू दॅट इज डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम आहे. ठीक आहे. डिस्टन्सवर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम आपण घेतो स्पीडवर व्हेलॉसिटीसाठी. ठीक आहे. तर हा जो टाईम आहे ॲक्च्युली, ठीक आहे, व्ही इज इक्वल्स टू सर्कम्फरन्स. म्हणजे याला फिरायचं किती? ह्या सर्कम्फरन्सचं कवर करायचं आहे. म्हणजे सर्कम्फरन्स आपला डिस्टन्स झालं डिवायडेड बाय टाईम टी. तर व्हेलॉसिटी निघून जाते. तर आपण काय करतो? जर मला टाईम काढायचा असेल तर सर्कम्फरन्स अपॉन व्हेलॉसिटी करून देतो मी. म्हणजे हा व्हेलॉसिटी डिवाईड होऊन जातो टाईमला. बरोबर आहे. मी ते समजते तुम्हाला. टाईम पिरियडचा फॉर्म्युला काय? सर्कम्फरन्स अपॉन व्हेलॉसिटी आहे. आणि सर्कम्फरन्स आहे किती एक्झॅक्टली? तर सर्कम्फरन्स आहे 2πr. कारण हे जर सर्कल असेल, ठीक आहे, तर सर्कलचं सर्कम्फरन्स किती असतं? 2πrच्या बरोबर असतं. ठीक आहे. आर आणि व्हेलॉसिटी काय? व्ही आहे. तर आपल्याकडे काय निघाला? टाईम. म्हणजे एवढा टाईम लागेल ह्या इलेक्ट्रॉनला काय करायला? एक चक्कर कंप्लीट करायला, रिव्हॉल्व व्हायला इथे. ठीक आहे. सो दॅट जर इफ द इलेक्ट्रॉन इज मूव्हिंग फॉर्म ॲन अ करंट, जर करंट फॉर्म करत असेल हा इलेक्ट्रॉन,
ठीक आहे. तर करंट किती असेल मग आय इज इक्वल्स टू ई अपॉन टीच्या बरोबर, कारण इलेक्ट्रॉनवरती चार्ज ई आहे. इट रिव्हॉल्व विथ रिस्पेक्ट टू टाईम टी, टाईम पिरियड टी त्याला लागतोय. तर करंट किती असेल ॲक्च्युली, जर टोटल करंट मी बघितलं तर हे असेल आपल्याकडे ई इज इक्वल्स टू व्ही अपॉन 2πr, कारण टी आपल्याला माहिती आहे, टी काय आपला 2πr अपॉन व्ही आहे. आणि जर हा मी टी इथे पुट करतो 2πr अपॉन व्ही, तर हा आपला करंट किती होऊन जातो, दॅट इज द करंट फॉर्म होतं ई व्ही अपॉन 2πrच्या बरोबर. आता मॅग्निट्यूडची जर गोष्ट केली मी, दॅट इज मॅग्निट्यूड, ठीक आहे. जर मी मॅग्निट्यूड म्हटलो, दॅट इज मॅग्निट्यूड ऑफ द मॅग्नेटिक मुवमेंट, ठीक आहे ना, मॅग्नेटिक मुवमेंट, ठीक आहे. सो असोसिएटेड विथ द करंट कॅरिंग, करंट म्हणजे सर्क्युलेटिंग करंटसाठी जर मुवमेंट आपण मॅग्नेटिक मुवमेंट बघितली, ठीक आहे, तर मॅग्नेटिक मुवमेंट दॅट इज एम इज इक्वल्स टू आय इंटू एच्या बरोबर असते. अँड दॅट मुवमेंट, ठीक आहे, दॅट इज ई व्ही अपॉन 2πr इंटू एच्या बरोबर आहे. कारण ए काय तुमचा एरिया आहे ॲक्च्युली, ठीक आहे, काय एरिया. आणि एरिया किती आहे सर्कलचा असतो 2πr असतो ना, सॉरी πr स्क्वेअर, ठीक आहे. एरिया ऑफ सर्कल काय असेल तुमचा πr स्क्वेअर असेल, ठीक आहे. सो दॅट हा तर 2πr झाला इथे ना, इथे दिसतोय तुम्हाला सगळ्यांना. आता हा मुवमेंट जर असेल मॅग्नेटिक मुवमेंट, तर आय इंटू एच्या बरोबर आहे एरिया, ठीक आहे, करंट कॅरिंग इन पर्टिक्युलर एरिया, ठीक आहे. सो दॅट द मॅग्नेटिक मुवमेंट माझ्याकडे येऊन जाईल. सो इथे जो ई व्ही अपॉन 2πr इंटू एच्या बरोबर येऊन जाईल. आणि एरिया किती असतो πr स्क्वेअर. आता इथून जर पाय कॅन्सल करून दिले, एक पाय आणि इथे 2 राहून जातो तुमचा, ठीक आहे. पाय गेट कॅन्सल आउट, आर एक कॅन्सल होऊन जाईल आणि हा 2 ॲज इट इज असेल, तर हा तुमचा असेल ई व्ही आर अपॉन 2च्या बरोबर काय असेल, मॅग्नेटिक मुवमेंट असेल. दॅट इज द डायपोल मुवमेंट ड्यू टू ऑर्बिटिंग ऑफ द मोशन ऑफ अन इलेक्ट्रॉन. ही काय असेल तुमची डायपोल मुवमेंट. कुठली आहे डायपोल मुवमेंट, दॅट इज डायपोल मुवमेंट ड्यू टू कशामुळे, जो इलेक्ट्रॉन फिरतोय रिव्हॉल्व करतो त्याच्यामुळे प्रोड्यूस होणारे डायपोल मुवमेंट आहे. आता याला जर मी मल्टिप्लाय अँड डिवाइड करून दिलं बाय मास ऑफ इलेक्ट्रॉन, ठीक आहे, इलेक्ट्रॉनचं मास किती यम इंटू व्हीच्या बरोबर हे इलेक्ट्रॉनचं मास आहे. तर याच्याने मल्टिप्लाय करून दिलं आणि डिवाइड करून दिलं, तर माझ्याकडे हा येणारा दिसतोय, दिस इज वॉट द अँग्युलर मोमेंटम आहे इलेक्ट्रॉनचा, एम ही इंटू मास इंटू वेलॉसिटी इंटू आर, ठीक आहे. सो दिस इज वॉट बिकम्स अ अँग्युलर मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन होऊन जातं. म्हणजे याला मी एल ओने रिप्लेस करू शकतो. तर आता मोमेंटम किती झालं, दॅट इज डायपोल मुवमेंट किती झाली, एम ओ ई इंटू एल ओच्या अपॉन ट्वाईस एम ईच्या बरोबर ही मुवमेंट झाली. म्हणजे ही काय डायपोल मुवमेंट आपल्याकडे येऊन गेली. जर मी याला व्हेक्टर फॉर्ममध्ये लिहिला, दॅट इज एम ओ, कारण हा प्लसमध्ये आहे ना, तर व्हेक्टर फॉर्ममध्ये जर लिहिला मायनस ई अपॉन ट्वाईस एम इंटू एल टीचा व्हेक्टर फॉर्म जर लिहिला, तर इथे असणारी जी निगेटिव्ह साईन आहे, इट काय करते, इंडिकेट दॅट द ऑर्बिटिंग जे आहे, ठीक आहे, इट शोज दॅट, ही काय दाखवते, दॅट इज अँग्युलर मुवमेंट ऑफ द इलेक्ट्रॉन इज इन अपोजिट डिरेक्शन, ठीक आहे ना, अपोजिट इन द डिरेक्शन ऑफ द ऑर्बिटिंग ऑफ द मॅग्नेट मुवमेंटमला अपोजिटमध्ये आहे. कशी आहे तुमची, दॅट इज ही निगेटिव्ह साईन काय दाखवते, निगेटिव्ह साईन इंडिकेट दॅट द ऑर्बिटल अँग्युलर मुवमेंटम जी आहे कोणाची, इलेक्ट्रॉनची, ही इज अपोजिट इन द डिरेक्शन ऑफ ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंटम, ठीक आहे ना. मॅग्नेटिक मुवमेंटमच्या इलेक्ट्रॉनची मुवमेंटम काय, अँग्युलर मुवमेंटम, दोघं एकमेकांच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. त्याच्यासाठी आपण काय केलं, निगेटिव्ह साईनचा यूज केला. सो दॅट आता एम ओ आणि हा एल जर मी इथे डिवाइड करून दिला, दॅट इज ई अपॉन ट्वाईस एम इंटू ई, तर हा कॉन्स्टंट आहे आणि किती असतो 8.8 इंटू 10⁻10 कुलम पर के जी असतो. किती असतो, कुलम पर के जी. सो दॅट इज द रेशो ऑफ मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, ठीक आहे, विथ अँग्युलर मोमेंटम ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इज कॉल्ड अ जायरोमॅग्नेटिक रेशो. त्याला काय म्हटलं तर हा कुठला आहे मग तुमचा जायरोमॅग्नेटिक रेशो आहे. सो वेन मॅग्नेट स्टिक, जर बघा लक्षात ठेवा, जर मॅग्नेट झाला, जर मॅग्नेट स्टिक होतो आयरन नेलला अँड अनदर आयरन पीस जर स्टिक होतो नेलला, ठीक आहे ना, म्हणजे हा मॅग्नेट आहे. आयरन नेल इथे जर आहे, हा लोखंडाचा खिळा आहे, आणि मी दुसरा अजून कुठला तरी ऑब्जेक्ट घेतला आणि जर तो याला आयरनला स्टिक करून दिला नेलला, तर काय होतं, दॅट इज द मॅग्नेट हॅव अ कपॅसिटी टू मॅग्नेटाईज द आयरन नेल. म्हणजे हा मॅग्नेटची काय कपॅसिटी आहे, या नेलला मॅग्नेटाईज करण्याची कपॅसिटी आहे. सो दॅट इज द रेशो ऑफ मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट विथ अँग्युलर मोमेंटम ऑफ द रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इज कॉल्ड अ जायरोमॅग्नेटिक रेशो म्हटला जातो. दॅट इज वॉट. अजून एक आहे मॅग्नेटायझेशन अँड अ मॅग्नेटिक इंटेन्सिटी, ठीक आहे, मॅग्नेटायझेशन अँड मॅग्नेटिक इंटेन्सिटी. सो हेअर इज दॅट. हा एक टॉपिक तुम्हाला इथे दिलेला आहे. हा ॲक्च्युली 11.4चा टॉपिक आहे. 11.3चा हा पूर्ण डेरिवेशन इथपर्यंत तुम्हाला दिलं होतं. दुसरं जे डेरिवेशन तुम्हाला इथे दिलेलं आहे, इट इज मॅग्नेटायझेशन अँड मॅग्नेटिक इंटेन्सिटीमध्ये.
याच्यामध्ये बघा दॅट इज नेट जी मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज अ मॅग्नेटायझेशन. ठीक आहे, काय म्हटलं होतं म्हणजे पूर्ण ठीक आहे, पूर्ण व्हॉल्यूममध्ये, युनिट व्हॉल्यूममध्ये, एक युनिट व्हॉल्यूममध्ये 1 सेंटीमीटर क्यूबमध्ये. ठीक आहे, किती 1 सेंटीमीटर क्यूबमध्ये. दॅट इज द नेट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट पर युनिट व्हॉल्यूम. त्याला म्हटलं होतं मॅग्नेटायझेशन. दॅट इज व्हॉट एम झेड मॅग्नेटायझेशन. ठीक आहे, एम झेड इज इक्वल्स टू एम नेट. ठीक आहे, नेट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट अपॉन व्हॉल्यूम म्हटलं होतं. याचं जे डायमेन्शन आहे L⁻⁻⁻⁻, M⁻⁴, T⁻⁴, I⁻1 युनिट काय आहे ॲमस्टॉम पर मीटर म्हटलं होतं. ठीक आहे, सो दॅट इज द पेरी क्युरी जर आपण बघितले 1895 डिस्कवर दॅट द जो मॅग्नेटायझेशन आहे विच विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी, म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे, बी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला काय आहे प्रोपोर्शनल आहे. म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड वाढली तर याचा अर्थ मॅग्नेटायझेशन पण वाढून जाईल. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड कमी झाली तर मॅग्नेटायझेशन पण काय होऊन जाईल तुमचं कमी होऊन जाईल. सो दॅट इज द मॅग्नेटायझेशन जर आपण घेतलं and that is mz will be inversely proportional to the magnitude of time t. so that जर मी ह्याला रिप्लेस केलं कॉन्स्टंटने दॅट इज क्युरीज कॉन्स्टंट म्हटला जातो याला. सो दिस इज वॉट डिवायडेड बाय टाईम टी होऊन जातो. सो कन्सिडर दॅट इज अ टोराईड आहे आपल्याकडे विथ अ आयरन कोअर. म्हणजे तुम्ही टोराईड बघितलं असेल, असा एक सर्कल असतो. ठीक आहे, सर्कलसारखा याच्यावरती पूर्ण कॉइलिंग केली असते, अशी गोल 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 कॉइलिंग असते. ठीक आहे, इथून करंट पास करण्यासाठी जागा असते. तर इथे सगळं काय मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस होतं, म्हणजे करंट पास झालं तर मॅग्नेटिझम प्रोड्यूस होतं. ठीक आहे, सो दिस इज वॉट द केस हिअर. तर टोराईड घेतला विथ आयरन नेल, टोराईड जो आहे आयरन कोअर. ठीक आहे, वी नो दॅट द जो मॅग्निट्यूड आहे, ठीक आहे, मॅग्निट्यूड ऑफ द मॅग्नेटिक फील्ड टोराईड. ठीक आहे, इट विल बी मॅग्नेटिक फील्ड किती असते BeO, जो मॅग्नेटिक फील्ड आहे μO इंटू N इंटू आयच्या बरोबर तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड दिसेल. सो टोराईड इज ऑल्सो मॅग्नेटाईज. टोराईड पण काय होऊन जातं त्याच्यामुळे मॅग्नेटाईज होतो. सो देअर फोर द मॅग्निट्यूड ऑफ द फील्ड असते तुमची, टोटल मॅग्नेटिक फील्ड आहे ॲक्च्युली BO टोराईडचा प्लस मॅग्नेटिझमचा. ठीक आहे, दोघांचा. ठीक आहे, दोघं मिळून जर मी करंट पास केलं तर टोराईड पण मॅग्नेटाईज होऊन जाईल. ठीक आहे, दोघं मॅग्नेटिझममध्ये दाखवतील. सो हेअर इज दॅट द मॅग्नेट्यूड ऑफ दिस फील्ड. सो दॅट इथे जर आपण बघितलं डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे मॅग्नेटिझमचा. ठीक आहे, अँड BM जर मी प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट बघितला μ0. सो हेअर इज दॅट द स्ट्रेंथ ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, जी स्ट्रेंथ आहे मॅग्नेटिक फील्डची ॲट अ पॉईंट कॅन बी गिवन ॲट द टर्म ऑफ द व्हेक्टर क्वांटिटी. त्याला म्हटलं होतं विच इज कॉल्ड अ मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हटलं होतं H इज इक्वल्स टू MZ होऊन जातो. सो BO इज इक्वल्स टू म्यू इंटू Hच्या बरोबर होऊन जाईल इथे. सो दॅट इज द टोटल मॅग्नेटिक फील्ड जी आहे B इज इक्वल्स टू μH प्लस μ0 इंटू MZच्या बरोबर असेल. सो दॅट इज द B इज इक्वल्स टू μ0 H प्लस झेडच्या बरोबर असेल. सो मॅग्नेटायझेशन अँड मॅग्नेटिक इंटेन्सिटी मॅथमॅटिकली इट कॅन बी एक्सप्रेस ॲज MZ इंटू काय इंटू Xच्या बरोबर असेल. H आहे आपला दॅट इज द इंटेन्सिटी, मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणजे किती इंटेन्स्ड आहे मॅग्नेट. सो दॅट इज द काय मॅग्नेटायझेशन ससेप्टॅबिलिटी म्हटलं होतं कायला. सो दॅट इज फ्रॉम इक्वेशन 4 and 5 जर मी आपण बघितलं इक्वेशन 4 जो दिला आहे तुमचा, इक्वेशन 4 and 5 हा जो आहे इक्वेशन 4 and 5ला जर आपण इक्वेट केलं सो वी कॅन गेट इट हेअर B इज इक्वल्स टू म्यू इंटू Hच्या बरोबर होऊन जाईल. आणि इथे असणारा जो μR आहे, ओके दिसतो इथे, दॅट इज 1 प्लस कायच्या बरोबर आहे. इज द डायमेन्शनल, हे डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. कॉल द रिलेटिव्ह मॅग्नेटिक परमॅबिलिटी म्हटलं जातं ऑफ द सबस्टन्स. दॅट इज म्यू इज इक्वल्स टू म्यू इंटू μR इंटू म्यू 1 प्लस काय च्या बरोबर असतो. ठीक आहे.